या गाण्यामध्ये गणपतीची इतकी वेगवेगळी नावं आपल्याला ऐकायला मिळतात. मनामध्ये पण सहज एक विचार येतो, इतका वेळ आपण गणपती ह्या विषयावरती बोलतोय, पण गणपती हा शब्द पहिल्यांदा आला कुठे, त्याचा उल्लेख नेमका झाला कुठे, तर त्याचा विचार करायचा झाला तर आपल्याला मागे जावं लागतं थेट ऋग्वेद काळापर्यंत. ऋग्वेदातल्या दुसऱ्या मंडलातल्या 23व्या सुक्तेतल्या पहिल्या रुचेमध्ये त्याचा उल्लेख येतो. ब्रह्मणस्पती सुक्तामध्ये ओम गणानाम त्वा गणपतीम हवामहे या सुक्ताचा विचार करताना कुठेतरी मनामध्ये असं येतं की गणपती हा गणपतीही आहे आणि तो ब्रह्मणपती पण आहे. तो गणांचा नेता आहे, तो मंत्रांचाही अधिपती आहे. त्याला उत्तम शस्त्रही चालवता येतं आणि त्याला चांगलं शास्त्रही समजतं, म्हणजे तो शस्त्रीही आहे आणि शास्त्रीही आहे. तो युद्धामध्येही प्रवीण आहे, तो ज्ञानामध्येही प्रवीण आहे, बुद्धीही त्याच्यापाशी आहे आणि बलही त्याच्यापाशी आहे. असं गणपती आणि ब्रह्मणपती या दोघांचा अतिशय सुंदर असं मिलाप या देवतेमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुढच्या गाण्यातनं याच गजवदनाचं अतिशय सुंदर असं वर्णन ऐकूया. गणपती हा असा भुवरी शोभे, गजवदना गणपती हा असा भुवरी. तुंबिल तनु गौरी सुत, तुंबिल तनु गौरी सुत, तुरिताना अभय देत, तुरिताना अभय देत. पुष्ट करी भावित भक्ता अनन्य हाती धरला प्रसादा परी शोभे, गजवदना गणपती हा असा भुवरी शोभे, गजवदना गणपती हा असा भुवरी. मनमोहन वक्रतुंड मनमोहन हास करी विघ्नहरण, हास करी विघ्नहरण. देई करा हात धरी, देई करा हात धरी. भाविक भक्त अनन्य, भाविक भक्त अनन्य. गणनायक म्हणून हा जगा सावरी शोभे, गजवदना गणपती हा असा भुवरी शोभे, गजवदना गणपती हा असा भुवरी. सुखकर हा श्रीकारक सिद्धी बुद्धी सहित. सुखकर हा श्रीकारक सिद्धी बुद्धी सहित. पत्र पुष्प स्वीकारुन हरते भरघोष देत, पत्र पुष्प स्वीकारुन हरते भरघोष देत. सिंहासनी बसला मृगडंबरी शोभे, गजवदना गणपती हा असा भुवरी शोभे, गजवदना गणपती हा असा भुवरी. तुंबिल तनु गौरी सुत, तुंबिल तनु